क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 23 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नुकतेच MPSCची एक्झाम पार पडली विद्यार्थी मित्रांनो. तेथे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर आपण ब्रँड अम्बॅसिडरबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे लेक्चर्स आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण 23 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हॅपीनेस सूचकांक 2026 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताची रँक काय आहे? तर भारताची रँक 116वी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आजचे प्रश्न पाहूया. 101 व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवण्यात आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, मोहन जोशी यांच्याकडे हे अध्यक्षपद सोपवण्यात आलेले आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 101 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन, अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड. स्थळ हे संमेलन सांगली येथे आयोजित केलं जाणार आहे. घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हे निवड जाहीर झाली. कारकीर्द मोहन जोशी यांना नाटक, चित्रपट आणि मालिका असे तीनही क्षेत्राचे मोठे योगदान दिलेले आहे. मागील अध्यक्ष 100वे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल होते. परिषद मोहन जोशी यांनी यापूर्वी नाट्य परिषद मध्यवर्ती अध्यक्षपद पण भूषवलेले आहेत. तर हा खूप महत्त्वाचा 101वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, कृषी सखी हा उपक्रम कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? तर हा ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया AIC द्वारा सुरू करण्यात आला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. कृषी सखी उपक्रम ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया द्वारे सुरू. सहकार्य केंद्रीय कृषी मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय. उद्देश महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण आणि पीक विमा साक्षरता. लाभार्थी ग्रामीण महिला आणि स्वयंसहायता गट. संदर्भ 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरा होत आहे. स्वरूप लखपती दीदी योजनेचा भाग आणि महिलांना पॅरा एक्सटेन्शन वर्क्स म्हणून प्रशिक्षण देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO अधिकृतपणे माघार घेतलेली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. WHO म्हणून माघार अर्जेंटिनाची. तारीख 17 मार्च 2026 अधिकृत माघार पूर्णपणे घेतलेला आहे. नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जेवियर मायली. मुख्य कारण WHO कार्यक्षमता आणि राजकीय प्रभावावर आक्षेप. संदर्भ अमेरिकेनंतर जानेवारी 2026 मध्ये माघार घेणारा हा दुसरा मोठा देश आहे. प्रक्रिया मार्च 2025 मध्ये नोटीस दिल्यानंतर 1 वर्षाची प्रक्रिया पूर्ण. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्ल्ड ॲथलीट इंडोर चॅम्पियनशिप 2028 चे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे? तर तो देश आहे आपला भारत देश विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. वर्ल्ड ॲथलीट इंडोर 2028 भारत पहिल्यांदा आयोजन होत आहे भारतामध्ये. शहर कोणता राहणार आहे? भुवनेश्वर ओडिसा येथे. मैदान कलिंगा स्टेडियम इंडोर सेंटर. तारीख 3 ते 5 मार्च 2028. घोषणा 19 मार्च 2026 तोरण पोलंड येथे करण्यात आली. आशिया जपान कतार चीन नंतर आयोजित करणारा हा चौथा आशिया देश ठरलेला आहे. पुढील 2030चा अस्ताना कझाकिस्तानमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI ने कोणत्या राज्यातील
कालिंजर किल्ल्याच्या परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. कालिंजर राष्ट्रीय भूवारसा राज्य उत्तर प्रदेश, बांदा जिल्हा. संस्था GSI भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण. दर्जा राष्ट्रीय भूवारसा स्थळ नॅशनल जिओ हेरिटेज साईट. रांग विंध्य पर्वत श्रेणीत प्राचीन खडक कालिंजर आहे. क्रमांक उत्तर प्रदेशचा 4था आणि देशातलं 36वं स्थळ. इतिहास म्हणजे चंदल राजवंशाचा ऐतिहासिक किल्ला. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, गोटेक 2026 या जागतिक परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर हे पुणे येथे आयोजित करण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. गोटेक 2026 स्थळ पुणे. कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर. तारीख 20 ते 23 मार्च 2026. उद्देश गाय आधारित उद्योग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. स्वरूप 3,300 पेक्षा स्टॉल्ससह आंतरराष्ट्रीय शिखर परिषद. त्यानंतर पुढला प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर काव्हे मदानी यांची निवड करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 विजेता प्रोफेसर काव्हे मदानी मूळचे इराणचे आहेत. सध्या युनो-एनवीचे संचालक आहेत. मान हा पुरस्कार पाण्याच्या नोबल असं संबोधलो जातो. विक्रम या पुरस्कारांच्या 35 वर्षाच्या इतिहासात ते सर्वात तरुण म्हणजे 44 वर्षाचे विजेते ठरलेले आहेत. योगदान जागतिक जल दिवाळखोरी म्हणजेच ग्लोबल वॉटर बँकरप्ट ही संकल्पना मांडल्याबद्दल आणि जल प्रशासनासाठी वॉटर गव्हर्नन्स कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत वीज शिखर परिषद 2026 कुठे आयोजन करण्यात आलेलं होतं? तर इथे यशोभूमी द्वारका नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारत वीज शिखर परिषद 2026 स्थळ यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर द्वारका नवी दिल्ली. कालावधी 19 ते 22 मार्च 2026. आयोजक केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पॉवर आणि EPC इंडिया. वैशिष्ट्य लखपती दीदी आणि PM सूर्यघर योजनेसारख्या उपक्रमाद्वारे ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन मिळवण्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रीय जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो सुदर्शन पटनायक हे यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. राष्ट्रीय जनगणना 2026 ब्रँड अँबॅसेडर म्हणून पद्मश्री सुदर्शन पटनायक प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. नियुक्त संस्था केंद्रीय गृह मंत्रालय, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स. उद्देश वाळू शिल्पांच्या माध्यमातून जनगणनेचे महत्त्व पटवून देणे आणि जनजागृती करणे. विशेष म्हणजे हे भारताची पहिली डिजिटल जनगणना असून प्रगती आणि विकास हे यांचे अधिकृत शुभांकर मॉस्कोट आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भीमचं फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो? भारत इंटरफेस फॉर मनी. या सरकारी पेमेंट ॲपने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर महेंद्रसिंग धोनी हे भारताचे क्रिकेटपटू यांची ही निवड केलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भीम ॲप नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. नियुक्त करणारी संस्था NPCI भीम सर्व्हिस लिमिटेड. घोषणा मार्च 2026 मध्ये ही घोषणा करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. उद्देश भारत का अपना पेमेंट ॲप म्हणून विश्वासार्ह वाढवणे आणि डिजिटल व्यवहारांना विस्तार करणे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अँबॅसेडरबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. हे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अँबॅसेडर. रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अँबॅसेडर. नुकताच पुरुष T20 विश्वचषक पार पडला आणि भारत ह्या विश्व
T20 विश्वचषकचा विजेतापद ठरलेला आहे. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोल BPCLचे ब्रँड अँबॅसेडर. मनू भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय यांचे ब्रँड अँबॅसेडर. स्मृती मंदाना बाटा स्पोर्ट ब्रँड पॉवरचे ब्रँड अँबॅसेडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माईल अँबॅसेडर स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली प्युमा इंडिया, SHBC आणि IQOO मोबाईलचे ब्रँड अँबॅसेडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि व्हिसा यांची ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर सरकारी योजना आणि मोहीमचे आपण ब्रँड अँबॅसेडर पाहूया. अमिताभ बच्चन GST, दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अँबॅसेडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडिया नॅशनलची ब्रँड अँबॅसेडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोग यांचे नॅशनल आयकॉन. आता आपण मनोरंजन क्षेत्राच्या प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसेडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार यांचे ब्रँड अँबॅसेडर. आलिया भट गुच्ची या जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर. श्रद्धा कपूर युरेका फोप यांची ब्रँड अँबॅसेडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई यांची ब्रँड अँबॅसेडर. आता आपण राज्य स्तरावर ब्रँड अँबॅसेडर पाहूया विद्यार्थी मित्रांनो. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसेडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर आणि गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर. त्या व्यतिरिक्त आणखी ब्रँड अँबॅसेडर आहेत ते पण पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो. मालदीव पर्यटन कॅटरिना कॅफ ब्रँड अँबॅसेडर. फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना ब्रँड अँबॅसेडर. मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा ब्रँड अँबॅसेडर. झारखंड राज्य पर्यटन महेंद्र सिंग धोनी ब्रँड अँबॅसेडर. ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर. ओडिसा हातमार्ग माधुरी दीक्षित ब्रँड अँबॅसेडर. युनिसेफ इंडिया करीना कपूर ब्रँड अँबॅसेडर. थायलंड पर्यटन सोनू सूद ब्रँड अँबॅसेडर. MP पर्यटन पंकज त्रिपाठी ब्रँड अँबॅसेडर. सायबर गुन्हे केंद्र रश्मिका मंदना. बंदरे जहाज जलमार्ग यांची ब्रँड अँबॅसेडर मनू भाकर. ऑडी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर नीरज चोपडा. नुकताच MPSC मध्ये हा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. खो खो विश्वचषक सलमान खान ब्रँड अँबॅसेडर. तंबाखू नियंत्रण यांचे ब्रँड अँबॅसेडर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आहे. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत. हे सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की सांगा. आणि यासोबत आपण टेस्ट सिरीज पण आपल्या चॅनलवर लॉन्च केली आहे. हे टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा उपक्रम तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.